कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, हक्क इन्क्लाब, इन्क्लाब, इन्क्लाब. वीज कर्मचारी अभियंते अधिकारी संयुक्त कृती समितीचा, वीज कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीचा, वीज कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीचा. अरे हमारी मांगे, हमारी मांगे, नहीं तो कुर्सी, हमारी मांगे. हम सब, हम सब, हम सब, हम सब इन्क्लाब, हम सब. हर एकजुटीचा इन्क्लाब, हम सब, हम सब. वीज कर्मचारी अभियंते अधिकारी संयुक्त कृती समितीचा. अरे कौन लढेगा, अरे कौन लढेगा, अरे कौन लढेगा. मी किरण जाधव, सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन प्रादेशिक पदाधिकारी. गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक कृती समितीच्या माध्यमातून नोटीस दिली होती. त्या अनुषंगाने आज एक उपोषण प्रस्तावित, आंदोलन उपोषण प्रस्तावित होतं. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सकारात्मक चर्चा केल्यामुळे ते आजचं आंदोलन आम्ही स्थगित केलं आहे. आणि त्या आंदोलनाची माहिती किंवा त्याचा उहापोह काय झाला आहे तो देण्यासाठी गेट मीटिंग आज आयोजित करण्यात आली होती. आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की जवळजवळ आमच्या 15 मागण्या आहेत. हा जो महाराष्ट्रातला वीज उद्योग आहे, हा तळागाळातील कर्मचारी, शेतकरी या सगळ्यांच्या यांनी उभा केलेला होता ना, याचं कुठंतरी खाजगीकरण होऊ नये ही एक प्रमुख भीती आमच्या संघटनेतील सर्व कृती समितीतील सभासदांना आहे. आणि ते खाजगीकरण रोखण्यासाठी, तो IPO रोखण्यासाठी, फ्रँचायझी रोखण्यासाठी प्रामुख्याने हे आंदोलन आहे. निश्चितच मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत यावर सकारात्मक तोडगा निघेल. नाही निघाला तर पुढचं आंदोलन आमचं तसंच सुरू राहील, असं मी या अनुषंगाने सांगू इच्छितो. धन्यवाद. दीपक गांगुर्डे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा झोन सचिव तथा संयुक्त कृती समितीचा सदस्य. या ठिकाणी वीज कर्मचारी अभियंते अधिकारी संयुक्त कृती समितीने 5 तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर झोन कार्यालयांसमोर उपोषणाची नोटीस त्या ठिकाणी दिलेली होती. परंतु 2 दिवसापूर्वी राज्याचे ऊर्जामंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी कृती समितीतील ज्या काही 16 संघटना आहेत, त्या 16 संघटनांच्या शिखर पदाधिकाऱ्यांबरोबर ज्या काही 15 मागण्या आहेत त्याच्याबद्दल चर्चा केली. आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या ह्या ज्या काही 15 मागण्या आहेत त्या 15 मागण्यांच्या संदर्भात मी लवकरच मीटिंग घेतो. तुम्ही सध्याचं जे काही उपोषण आहे ते उपोषण त्या ठिकाणी मागे घ्या, असं आव्हान त्यांनी केल्यामुळे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही हे जे काही आजचं उपोषणाचं हत्यार आहे ते तात्पुरत्या स्वरूपात 17 तारखेपर्यंत पुढे त्या ठिकाणी ढकललेलं आहे. आणि म्हणून जर उद्या प्रशासन स्तरावर म्हणजे 6 तारखेला त्यांनी मीटिंग लावलेली आहे, जर 6 तारखेच्या मीटिंगमध्ये सन्मानजनक तोडगा त्या ठिकाणी निघाला नाही, आमच्या मागण्यांना सन्मानजनक त्या ठिकाणी तोडगा निघाला नाही, तर आम्ही 17 तारखेला मात्र परत उपोषणाला त्या ठिकाणी बसू. अशा पद्धतीचं पत्रसुद्धा मुख्यमंत्री साहेबांना आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 15 मागण्या आहेत. त्या प्रामुख्याच्या मागण्या सांगतो, मेन महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत त्या महावितरण, महापारेषण आणि जनरेशन या ज्या 3 कंपन्या आहेत याचं खाजगीकरण रोखणे. त्याचबरोबर जे काही लिस्टिंग त्या ठिकाणी महावितरणचं होतं आहे त्या लिस्टिंगला सुद्धा आमचा त्या ठिकाणी विरोध आहे. त्याचबरोबर जी काय कामाची पद्धत आहे त्याच्यामध्ये पुनर्रचना महावितरण कंपनीने आणलेली आहे, त्या पुनर्रचनेला सुद्धा आमचा त्या ठिकाणी अंशतः विरोध आहे. आमच्या ज्या काही सूचना आहेत त्याचं त्या ठिकाणी ऐकून घ्याव्यात आणि मग पुनर्रचना करावी अशी सुद्धा त्या ठिकाणी आमची मागणी आहे. त्याचबरोबर जे काही आम्हाला दिवाळीचा बोनस सानुग्रह अनुदान यावर्षीचं दिलेलं आहे ती सुद्धा एक मागणी आहे. 333 आमचे जे काही उपकेंद्र आहेत ते खाजगी लोकांना चालवायला दिलेले आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी आमचे कायम कर्मचारी कामावर असावेत अशी सुद्धा आमची मागणी आहेत. आणि त्याचबरोबर खाजगीकरण असेल, रिस्ट्रक्चरिंग असेल
आणि जे काही पारेषणचे काही 200 कोटीच्या वरचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते मात्र खाजगी लोकांना चालवण्यासाठी देण्याचा जो काही गाठ घातलेला आहे त्याला सुद्धा आमचा विरोध आहे. त्याचबरोबर जलविद्युत केंद्र ते सुद्धा फ्रँचायझीला चालवण्यासाठी देण्याचा घाट घातलेला आहे, त्यालाही विरोध आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातले काही सर्कल फ्रँचायझी मार्फत चालवण्याचा सुद्धा प्रशासनाचा माणूस आहे, त्याला सुद्धा आमचा सर्व या ठिकाणी विरोध आहे. या अशा पद्धतीच्या मागण्या या ठिकाणी आहेत. मी हर्षल काटे, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ झोनल सचिव आणि संयुक्त कृती समितीमधील सदस्य. या ठिकाणी आज 5 तारखेला आमचं 1 दिवसाचं अन्नत्याग असा उपोषण या ठिकाणी ठरलेलं होतं, परंतु 2 तारखेला सन्माननीय ऊर्जामंत्री यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ज्या काही प्रमुख 15 मागण्या ज्या या ठिकाणी आहेत तर त्या संदर्भामध्ये सन्मानजनक आणि सकारात्मक तोडगा काढून आपण याच्यावर पुढे जाऊ असं आश्वासन दिल्यानंतर कृती समितीने तूर्त 17 तारखेपर्यंत हे जे काही अन्नत्याग आंदोलन आहे या ठिकाणी आम्ही थांबवलेलं आहे. हा विषय संपलेला नाही. अनेक वर्षांपासून हा जो काही लढा आम्ही या ठिकाणी देत आहोत, खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हा वीज उद्योग या ठिकाणी वाचवावा, कामगार या ठिकाणी सुरक्षित राहावेत, अधिकारी सर्व सुरक्षित राहावेत, हाच लढा आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून देत आहोत. परंतु गेले 7-8 महिन्यांपासून आम्ही सतत ही मागणी करत असताना प्रशासन आणि शासन पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष करताना या ठिकाणी आम्हाला दिसतं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने कृती समितीच्या माध्यमातून हा संघर्ष आम्ही सुरू केलेला आहे. जिव्हाळ्याच्या या ठिकाणी मागण्या आहेत, काही अवास्तव या ठिकाणी मागण्या आम्ही या ठिकाणी करत नाही आहेत, परंतु खाजगीकरणाचा विषय या ठिकाणी असताना हा खाजगीकरणाचा विषय या ठिकाणी अगोदर एक प्रशासनाचा शासनाचा फेल झालेला आहे आणि त्या ठिकाणी जे काही अपेक्षित या ठिकाणी ह्या होत्या की याच्यामध्ये पायाभूत आराखडा या ठिकाणी मजबूत करणे, त्याच्यानंतर लाईन लॉसेस कमी करणे, त्याच्यानंतर आमची काही थकबाकी ती या ठिकाणी पूर्णपणे वसूल झाली पाहिजे, या गोष्टी घेऊन पुढे शासन प्रशासन गेलं, परंतु हा पूर्णपणे फ्रँचायझीचा जो काही गोष्ट आहे ही फेल झालेली आहे. आणि पुन्हा आता या ठिकाणी ज्या ठिकाणी 40% लॉसेस या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी हे फ्रँचायझीकरण करण्याचं काम या ठिकाणी शासन करतं आहे, प्रशासन करतं आहे. सप्टेंबर महिन्यात त्याची अधिसूचनासुद्धा जारी होईल, तर त्याचा कडाडून विरोध या ठिकाणी करत आहोत. महावितरणमधील सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी सक्षम आहेत आणि हा उद्योग वाचवावा, ग्राहकांसाठी या ठिकाणी सुविधा चांगली व्हावी यासाठी आम्ही तत्पर आहोत. ही आमच्यावर जबाबदारी प्रशासनाने शासनाने द्यावी आणि त्याच्यानंतरच या गोष्टी पुढे न्याव्यात, ही प्रामुख्याने आमची या ठिकाणी मागणी आहे. भूतोना भविष्य या ठिकाणी ही सुद्धा एक गोष्ट आम्हाला खेदजनक कळू इच्छितो की मागच्या वर्षाचा काही जो आमचा बोनस आहे तो बोनससुद्धा या ठिकाणी शासनाने थांबवलेला आहे. ही सुद्धा आमची जिव्हाळ्याची मागणी आहे. बऱ्याच ठिकाणी कंपन्या, छोट्या छोट्या कंपन्या असतील, मोठ्या कंपन्या असतील, त्या ठिकाणी दिवाळीचा बोनस हा दिला जातो, परंतु एवढी मोठी आज जगातली सगळ्यात मोठी वीज वितरण कंपनी असताना आमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी बोनसपासून सुद्धा या ठिकाणी आम्हाला वंचित ठेवण्यात आलेले आहे. याचासुद्धा कृती समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी खेद व्यक्त करत आहोत. त्याचप्रमाणे 325 उपकेंद्राचं खाजगीकरण आहे ते सुद्धा देऊ नये, हा विषय या ठिकाणी आहे. रिस्ट्रक्चरिंगचा फार मोठा एक विषय आमच्यासमोर या ठिकाणी आहे. तो पूर्णपणे या ठिकाणी हा प्लॅन जो आहे तो फसला आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं, कारण की रिस्ट्रक्चरिंग केल्यानंतर अधिकारी आणि कामगारांचा ताण या ठिकाणी कमी होणार असं आम्हाला या ठिकाणी वाटलं असताना हा ताण आमच्यावर अधिक प्रमाणात या ठिकाणी वाढलेला आहे आणि प्रशासन सांगेल त्याप्रमाणे या ठिकाणी आम्हाला कामं करावं लागत आहेत. तर याचासुद्धा विचार या ठिकाणी प्रशासनाने करावा. आपलं हे रिस्ट्रक्चरिंग या ठिकाणी थांबावं, संघटनेशी पूर्ण सन्मानजनक चर्चा करावी. आम्ही तुमच्यासोबत या ठिकाणी आहोत आणि हा उद्योग चांगल्या प्रकारे कसा राहील याच्या प्रकारे या निमित्ताने आम्ही या ठिकाणी हा लढा देत आहोत. आणि त्याचप्रमाणे आमचा महावितरणचा विषय असेल, निर्मितीचा विषय असेल, पारेषणचा विषय असेल, आम्ही एकाच घरात 3 बांधव आहोत. तिन्ही कंपन्यांमध्ये अनेक विषय या ठिकाणी आहेत आणि तिन्ही कंपन्यांची मिळून आम्ही या ठिकाणी आज रस्त्यावर उतरलेलो आहोत. तर प्रशासनाला आणि शासनाला या ठिकाणी आम्ही कृती समितीच्या वतीने विनंती करतो आहोत की आमच्या ज्या जिव्हाळ्याच्या मागण्या याच्यावर तुम्ही या ठिकाणी चर्चा करावी. कोणत्याही प्रकारचा कम्युनिकेशन गॅप या ठिकाणी ठेवू नये. आम्ही तुमच्या आहोत, आमच्या काही मागण्या तुम्ही मागण्या करा, तुमच्या काही गोष्टी आम्ही या ठिकाणी मानायला तयार आहोत, परंतु कम्युनिकेशन गॅप तयार करून प्रशासनाने एकतर्फी खेळी या ठिकाणी करू नये ही कृती समितीच्या मदतीने या ठिकाणी आम्ही विनंती करत आहोत. आणि 17 तारखेपर्यंत या ठिकाणी ऊर्जामंत्र्यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही थांबा, आपण याच्यावर चर्चा करू. जर कधी सकारात्मक चर्चा जर झाली नाही तर संयुक्त कृती समिती 17 तारखेनंतर जो काही निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही सर्व कामगार अधिकारी रस्त्यावर उतरू. धन्यवाद.